20 मार्च 1927 रोजी महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो वंचित समाज बांधव एकत्र जमले. त्यांनी चवदार तळ्यातून पाणी पिण्याचा निर्णय घेतला. हा केवळ पाण्याचा हक्क मिळवण्याचा लढा नव्हता, तर तो सामाजिक समतेचा आणि स्वाभिमानाचा लढा होता. सत्याग्रहानंतर स्थानिक उच्चवर्णीय समाजाने मोठ्या प्रमाणात विरोध केला. वंचित समाजाने वापरलेले पाणी अपवित्र ठरवले गेले आणि तळे शुद्ध करण्यासाठी गंगाजल आणि गोमूत्र टाकण्यात आले. मात्र सत्याग्रहाने वंचित समाजात आत्मसन्मानाची भावना निर्माण केली आणि समानतेच्या लढ्याला नवा वेग दिला. चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्याच्या अधिकारासाठी नव्हता, तो सामाजिक स्वातंत्र्याचा पहिला विजय होता. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी आणखी आंदोलन उभारले. हा लढा पुढे जाऊन भारतीय संविधानाच्या रूपाने सामाजिक समतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरला. चवदार तळे सत्याग्रहाने समतेची पहाट आणली. आज आपण या संघर्षातून शिकून सामाजिक समतेसाठी योगदान देणार का? बाबासाहेबांचा लढा अपूर्ण राहणार नाही याची जबाबदारी आपली आहे.